नमस्कार. आजची ही कहाणी आहे कलेच्या ताकदीची, एका कवीच्या स्वाभिमानाची आणि एका अशा नाट्याची ज्यामुळे एक महान काव्य आज आपल्यासमोर अर्धवट स्वरूपात उभं आहे. आपण थेट 13व्या शतकात जाणार आहोत आणि रुक्मिणी स्वयंवर या मराठी काव्यामागचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की एखाद्या महाकाव्याचा, एका मोठ्या कलाकृतीचा अर्धा भाग कायमचा नाहीसा झाला तर? असं का झालं असावं? हीच ती गूढ गोष्ट आहे, हेच ते कोडं आहे जे आपण आज सोडवणार आहोत. एका कवीने आपल्या तत्वासाठी दिलेल्या लढ्याची ही अविश्वसनीय कहाणी आहे. तर आपली गोष्ट सुरू होते 13व्या शतकात. देवगिरीचा राजा होता रामदेवराय आणि त्याचा दरबार म्हणजे साहित्याचं माहेरघर. जणू काही तो काळ मराठी साहित्यासाठी एक सुवर्णयुगच होता. आणि याच दरबारात होते आपल्या कथेचे नायक नरेंद्र पंडित. बरं, गंमत म्हणजे नरेंद्र पंडित एकटे नव्हते. हे तर 3 भाऊ होते आणि तिघेही एकाहून एक सरस कवी. जणू एकाच घरात प्रतिभेचा झरा वाहत होता. बघा ना, शैल्य यांनी रामायणावर काव्य रचलं, नृसिंहांनी नलोपाख्यान लिहिलं आणि आपले नरेंद्र यांनी श्रीकृष्ण चरित्रावर आधारित रुक्मिणी स्वयंवर हे महाकाव्य घडवलं. कमालच आहे नाही का? सन 1293 हे ते वर्ष होतं जेव्हा नरेंद्र पंडित अयाचेत यांनी आपलं हे सर्वश्रेष्ठ काव्य रुक्मिणी स्वयंवर पूर्ण केलं. श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित हे काव्य मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड ठरलं. आणि हे काव्य किती विशाल होतं याचा अंदाज या आकड्यावरून येईल. तब्बल 1880 ओव्या. हो, 1880. या एका आकड्यावरूनच त्या काव्याच्या भव्यतेची कल्पना येते. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते. झालंय तसंच. या काव्याचं सौंदर्य, त्यातील शब्दरचना इतकी अप्रतिम होती की ती थेट राजा रामदेवरायाच्या नजरेत भरली. पण त्या कौतुकाचं रूपांतर लवकरच एका वेगळ्याच आणि जरा धोकादायक भावनेत झालं. राजाच्या मनात आली असूया, मत्सर. त्याला वाटलं, अरे, एवढी सुंदर कलाकृती ही तर माझ्या नावावर हवी. आणि त्याने नरेंद्राला संपत्तीचा आमिष दाखवून त्या बदल्यात काव्याचं कर्तेपद म्हणजे लेखक म्हणून स्वतःचं नाव देण्याची मागणी केली. विचार करा, एका कलाकारासाठी यापेक्षा मोठा अपमान तो कोणता? आणि इथेच कथेला एक निर्णायक वळण मिळालं. एका बाजूला होती राजाची सत्ता, संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला होता एका कवीचा स्वाभिमान आणि त्याची कला. नरेंद्र पंडितांनी काय निवडलं असेल बरं? नरेंद्राने राजाची ती मागणी क्षणाचाही विचार न करता धुडकावून लावली. त्यांचं उत्तर इतकं बाणेदार होतं की ते इतिहासात नोंदलं गेलं. ते म्हणाले, राजे हो, असं केल्याने माझ्या कविकुळाला बोल लागेल. म्हणजे काय, तर यामुळे माझ्या संपूर्ण कवी परंपरेचा अपमान होईल. त्यांनी फक्त स्वतःचा नाही तर संपूर्ण कवी समाजाच्या सन्मानाचा विचार केला. आता हा बाणेदार नकार राजाच्या चांगलाच जिवारी लागला. मागणीचं रूपांतर थेट धमकीत झालं. संघर्ष आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोचला होता. कवी आणि त्याच्या कलेवर मोठं संकट उभं ठाकलं. आणि यानंतर जे घडलं ना, ती आहे एका रात्रीची कहाणी. एका रात्रीत इतिहास बदलला आणि एका महाकाव्याचं भविष्य कायमचं ठरलं. चला पाहूया नेमकं काय घडलं त्या रात्री. त्या 3ही भावांनी मिळून एक धाडसी डाव टाकला. त्यांनी राजाला सांगितलं की काव्यात काही किरकोळ दुरुस्त्या करायच्या आहेत, म्हणून हस्तलिखित एका रात्रीसाठी परत हवंय. राजा तयार झाला. आणि मग सुरू झाली ती खरी लढाई, काळाशी शर्यत. त्या 3ही भावांनी अक्षरशः रात्रभर जागून हाताने त्या संपूर्ण ग्रंथाची नक्कल करायला सुरुवात केली, कारण सकाळी मूळ ग्रंथ राजाला परत द्यायचा होता. आणि हा आहे त्या एका रात्रीच्या परिश्रमाचा परिणाम. ते रात्रभर झटले, पण वेळेअभावी संपूर्ण 1880 ओव्यांची नक्कल करणं शक्यच झालं नाही. त्यांच्या हातून फक्त 900 ओव्याच उतरवल्या गेल्या. सकाळी त्यांनी तो मूळ ग्रंथ राजाच्या हवाली केला आणि स्वतःकडे राहिली ती फक्त अपूर्ण प्रत. कवीने आपलं अर्धकाव्य गमावलं, पण स्वाभिमान नाही. राजाला काव्य मिळालं, पण समाधान नाही. मग या घटनेनंतर पुढे काय झालं? या कथेचा शेवट कसा झाला असेल? अखेर राजाला उपरती झाली. त्याला पश्चाताप झाला. एका कवीच्या तत्वनिष्ठेपुढे आपली सत्ता किती क्षुल्लक आहे हे त्याला कुठेतरी जाणवलं असावं. असं म्हणतात की त्याने नंतर महानुभाव संप्रदायाचे नागदेवाचार्य यांचा मार्ग स्वीकारला
आणि तो अध्यात्माकडे वळला. आणि त्या काव्याचं काय? तर त्या रात्री कॉपी केलेल्या 900 ओव्यांपैकी आज अधिकृतपणे नरेंद्र पंडितांच्या नावावर फक्त 879 ओव्या शिल्लक आहेत. तो हरवलेला अर्ध्याहून अधिक भाग पुन्हा कधीच सापडला नाही. आज आपल्याकडे रुक्मिणी स्वयंवर ह्या नावाने जे काव्य आहे त्यात ह्याच 879 ओव्या आहेत. हा खंडित ग्रंथ मोठ्या काळजीने जपला गेलाय आणि श्री वाना उत्पात यांनी तो संपादित करून आजच्या वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. खरंच त्या रात्रीच्या परिश्रमामुळेच आज आपण या महान काव्याचा निदान हा अंश तरी वाचू शकतो. तर मग या कथेच्या शेवटी एक प्रश्न उरतोच. कला श्रेष्ठ की सत्ता? या संघर्षात खरं कोण जिंकलं? तो राजा ज्याला मूळ ग्रंथ तर मिळाला पण तो त्याच्या नावावर कधीच झाला नाही? की तो कवी ज्याने आपलं अर्ध काव्य गमावलं पण ज्याचं नाव आणि स्वाभिमान आज 700 वर्षानंतरही अजरामर आहे? याचा विचार नक्की करायला हवा.